अरे यार, इंटरव्ह्यूसाठी तर निघालो आहे, पण अजून खूप वेळ आहे. ठीक आहे. अरे यार, इंटरव्ह्यूसाठी तर अजून खूप वेळ आहे, तर मी कुठेतरी बसतो. अरे यार मला चांगलं लय कंटाळा लागले, पाय दुखतात. रोज कृष्णा असतो सोडवायला, पण आज तो पण इंटरव्ह्यूला जायचं त्याला. अरे इथं का बोलतोय? अरे कृष्णा. अरे बोल ना आदित्य, ये इकडे. अरे अगं थांब. अरे कसं आहे रे तुझं कामाचं? काय नाही रे, आज इंटरव्ह्यू होता म्हणून चालू होतं, पण टायमिंग म्हणून अजून थांबलो इथं. किती वाजता आहे? हे 10:30 वाजता आहे, आता 9 वाजले म्हणून थांबलोय. काय कोणत्या कंपनीचं आहे? अरे कॉलेज होतं ना, त्या कॉलेजमधून आहे ना प्लेसमेंट आली होती. तिकडं आज इंटरव्ह्यू साठी बोलवलं होतं मला, कॉल आला होता काल. ती मॅम म्हणली की नाही का, म्हणजे तू उद्या सकाळी 10:30 वाजता ऑफिसमध्ये टच हो, त्यावर तुझा इंटरव्ह्यू चालू होईल. त्यासाठी बोलवले होते म्हणून मी अजून थांबलो इथे. चांगले भावा. काय आल्यानंतर कळेल. हो नाही सगळं चांगलं देव बघतो रे. आणि आई वडिलांनी खूप कष्ट घेतलेत माझ्यासाठी. जेव्हापासून जन्म झाला त्यापासून कष्ट चालू आहेत आई वडिलांचे. आई वडील असतात लय कष्ट घेतात. काय तर करावं लागेल का मग त्यांच्यासाठी पण. त्यांच्यासाठी करण्यासाठी पण जॉब शोधतोय मी. तेच ना, काही चांगलं जॉब भेटले त्यांच्यासाठी करतील मला. टेन्शन मध्ये असतं ते, आपले मुलं होईल नाही होईल, कसं होईल, चांगलं होईल. ग्रॅज्युएशन करून खरं आपल्या आई वडिलांनी आता ते खूप काय केलं, आपली वेळ आली कवा पण ते काम करणार. बरोबर आहे, तुझं पण म्हणणं बरोबर आहे. पण काय ना, आता 100% प्रयत्न करणार आहे. एक नंबर. अरे आता कॉल कर मग. ठीक आहे, परत ऑल द बेस्ट. ठीक आहे, मी इंटरव्ह्यू देऊन आलं की मी तुला कॉल करतो. ओके.